20शीला येता येता माझ्या स्किन केअरला जी मी सुरुवात केली आहे तेच रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करायचा असा विचार केला, म्हणूनच हा व्हिडिओ बनवला. आणि हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ अजिबात नाही आहे, कारण की आपले सबस्क्रायबर्सच तेवढे नाही आहे किंवा कोणी आपल्याला ब्रँड ऑफर करेल. खास असं काही नाही, पण जे बेसिक मी आत्ता शिकली आहे ते म्हणजे तोंड वॉश करून झाल्यावर किंवा आंघोळ झाल्यावर पहिले तर मी आत्ता सध्या टोनर लावते, ते पण फॉक्सटेलचं लावते आहे. पहिल्यांदाच मी हा ब्रँड यूज करत आहे आणि त्याच्यानंतर टोनर लावल्यावर मी त्याला हातानेच जस्ट डॅब करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर लावलं. माझ्याकडे पहिले VLCCचं होतं, बट ते ऑइली स्किनसाठी एवढं सुटेबल नव्हतं. सो पॉन्ड्सचं जेल बेस्ड माझ्या मिस्टरांनी जे मॉइश्चरायझर आणलं ते मी लावलं आणि त्याच्यानंतर फॉक्सटेलचंच सनस्क्रीन मी लावलं आहे. सो मला फॉक्सटेलचा चांगला अनुभव येत आहे. आत्ता कुठे मला स्किन केअरचं महत्त्व कळायला लागलं आहे. सो त्यामुळेच थोडं यूट्यूब बघून, थोडंसं ऐकून, थोडंसं वाचून असं स्किन केअर मी आजकाल फॉलो करते आहे. आणि येस, मला थोडाफार नाही बट खूप जास्त चांगला रिझल्ट भेटतो आहे 2 टाईम स्किन केअर केल्याचा. आणि प्लस माझं टॅनिंग पण निघून गेलेलं आहे आणि सोबतच फ्रेश वाटतं आपल्याला हे स्किन केअर रुटीन फॉलो केल्यावर. आणि अर्थातच स्किन केअर रुटीन नुसतं फॉलो करून फायदा नाही, तर मला फेवरेट असा माझा मेकअपचा पार्ट म्हणजे लिपस्टिक लावणं आणि आयलायनर म्हणजे लिप लायनरलाच मी कधी ॲज अ लिपस्टिक म्हणून यूज करते. येस. आणि त्यानंतर मला आवडती गोष्ट म्हणजे कपाळावर टिकली. येस, कपाळावर टिकली मला खूप आवडते. भले मी जीन्स का घातलेली असे ना, मी टिकली ही आवर्जून लावते. आणि त्यासोबतच मंगळसूत्रसुद्धा मी वेअर केलं आणि आजचा दिवस असा होता. केस काही केले नाही, मला ओके वाटत होते. सो असं माझं स्किन केअर रुटीन आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ लाईक करा जर आवडला असेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब वजन कमी करण्याचा सुद्धा मी विडा उचललेला आहे आणि तो विडा कुठपर्यंत आणि कसा जातो हे बघायला मला नक्की फॉलो करा. ओके.